तरी साड्या द्यायच्या. 355 रुपयाची एक साडी. यामध्ये झालेल्या गैरप्रकारच्या संदर्भात मी यापूर्वीच बोलतोय. ती साडी एकदा धुतली की दुसऱ्यांदा वापरता येणार नाही. तिची किंमत जर होलसेलमध्ये बघितली तर 120 रुपयाच्या पलीकडे जाते. अशी साडी देऊन महिलांचा अपमान करताय. महिलांना असं वाटप करून निवडणुकीच्या तोंडावर मतं घेण्याचा तो तुम्ही सोम केलाय. तुम्ही जर कोणी हे सगळं धंदा करणारा जो कोणी मंत्री असेल, हे वाटप करणारा त्याच्या मागचा कोणी भ्रष्टाचारी असेल, हे सगळी चौकशीची मागणी यापूर्वीच केलेली आहे. पण इतक्या निकृष्ट साड्या आहेत की मी सांगितल्याप्रमाणे त्याची किंमत 355 रुपये किंमत आहे एका साडीची. आणि साडीची आता मूळतः किंमत फार तर पाहिलं तर 125 रुपयाच्या वर नाही, 120 रुपयाच्या वर नाही. म्हणून हा समस्त महाराष्ट्रातील महिलांचा मोफत साडी देऊन, निकृष्ट साडी देऊन महिलांचा अपमान, या राज्यातील महिलांचा अपमान सरकारने केलेला आहे. हा माझा आरोप. प्रतिभा धानोरकर यांनी एक आरोप केलेला आहे की माझा पक्षांतर्गत विरोधामुळेच माझ्या पतीचा जीव गेला असा आरोप आमदार धानोरकर. काही टिकेल चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेला आणि प्रतिभाताई माहीत आहे की बाळू धानोरकरांचा मृत्यू कशामुळे झाला. त्यामुळे मला अधिक बोलण्याची गरज नाही. ते कोण आहेत ते त्यांना माहीत आहे. त्यांनीच ते सांगू शकतील. त्यांचा मृत्यू कसा झाला ते सांगू शकतील. त्यांनाच विचारलं पाहिजे. मला विचारण्याची गरज नाही. महाविकास आघाडीमध्ये नाराजी आहे का? ज्यावरून ज्या प्रकारे ठाकरे गटाकडून जागा घोषित करणं सुरू आहे त्यावरून महाविकास आघाडीमध्ये नाराजी आहे का इतर पक्षाकडून? कारण ठाकरे गटाकडून 2 जागा आतापर्यंत घोषित करण्यात आल्या, सांगली आणि उत्तर मध्य मुंबई. नाही, ते जागा घोषित केलेल्या नाही. शब्दाचा अर्थ चुकीचा काढू नका. ते साताऱ्यामध्ये सांगलीच्या जागेच्या संदर्भात त्यांना म्हणाले की यांना आम्हाला दिल्ली पाठवायचे. याचा अर्थ घोषित झाले होत नाही. आम्ही अनेकांना म्हणतो दिल्ली पाठवायचे आहे, त्यातून ते म्हणाले असतील. पण शीट वाटपामध्ये ती जागा कोणाला जाईल ते वाटप झाल्यानंतर अंतिम वेळी झाल्यावरच कळेल. लेटर है उसमें क्या कही कांग्रेस को सीधा ऑफर किया है कि आप कांग्रेस शिवसेना को बाजू रखिए, आप हमसे बात करिए. नहीं, वो हाईकमान के ये चलो हाईकमान के पास गया है. मुझे लगता है कि मल्लिकार्जुन खड़गे साहब भी इस बारे में सूचना करेंगे और वो सूचना या उनका आदेश होगा वो हिसाब से हम आगे बढ़ेंगे. देरी जो थैंक यू.